Hello student, let me see question number 2 from exercise 1.5. If b equal to 2, 3, 5, 6, 7, determine the truth value of each of the following. For all x belongs to b such that x is a prime number. काय दिलेला आहे दिलेला स्टेटमेंट फॉर ऑल x belongs to b such that x is a प्राइम नंबर. प्राइम नंबर म्हणजे कुठले नंबर 2, 3, 5, 7, 9 म्हणजे ज्या नंबरला फक्त त्या स्वतःनी भाग जातो, बाकी कुठल्याही नंबरनं त्याला भाग जात नाही. ओके, मग आपण चेक करूया. बी इक्वल टू बीमध्ये कुठले एलिमेंट दिसत आहेत आपल्याला 2, 3, 5, 6, 7. 2 हा प्राइम नंबर आहे, 3 हा प्राइम नंबर आहे, 5 हा प्राइम नंबर आहे, 7 हा प्राइम नंबर आहे. पण 6 प्राइम नंबर आहे का? नाही. म्हणजे बी मधला एक एलिमेंट असा होतो की जो प्राइम नंबर नाही. इथं फॉर ऑल म्हटलं आहे. फॉर ऑल म्हणजे बी मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी हा स्टेटमेंट ट्रू आहे. पण हे चुकीचं आहे, कारण एक्स इक्वल टू जर 6 घेतला आपण तर 6 हा प्राइम नंबर नाही. 6चे डिवायझर्स कुठले आहेत 2 आणि 3, म्हणून हा प्राइम नंबर नाही. Therefore, it is a false statement since x equal to 6 belongs to b, which is a not prime. Therefore, the truth value of the statement is false, means F. तर दुसरं, there exists n belongs to b such that 2n plus 2 is less than 4. Let we see for n is equals to 2. n is equals to 2 घेतलं तर 2 into 2 4, 4 plus 2 6, 6 is less than 4, which is not true. there exists म्हणजे फक्त एका एलिमेंटसाठी हे ट्रू आहे. फॉर ऑल जेव्हा म्हटलं जातं तेव्हा प्रत्येक एलिमेंटसाठी तो ट्रू असला पाहिजे. जर n इज इक्वल्स टू 2 घेतलं तरच हे ट्रू होत नाही आणि बाकीचे एलिमेंट हे 2पेक्षा मोठे आहेत, म्हणजे यासाठी चेक करण्यात सुद्धा अर्थ नाही. त्यामुळे दॅट डज नॉट एक्झिस्ट n बिलॉंग्स टू b विच सॅटिस्फाईज 2n plus 2 is less than 4. Hence the truth value of the given statement is false, which is F. याप्रमाणे एक्सरसाइज 1.5 संपलेला आहे. लेट वी सी एक्सरसाइज 1.7. एक्सरसाइज 1.7 मधला पहिला क्वेश्चन, राईट द ड्युएल ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. ड्युएल म्हणजे काय? ज्या ठिकाणी ऑर आहे तिथं अँड लिहायचं, ज्या ठिकाणी अँड आहे तिथं ऑर लिहायचं. ट्रू असेल तर कॉन्ट्राडिक्शन, टॉटॉलॉजीच्या ऐवजी कॉन्ट्राडिक्शन, कॉन्ट्राडिक्शनच्या ऐवजी टॉटॉलॉजी. एवढं दिलेल्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही बदल केलात तर तुमचा ड्युएल तयार होईल. पहिला क्वेश्चन, पी ऑर क्यू ऑर आर. द ड्युएल ऑफ द स्टेटमेंट इज. जिथं ऑर आहे तिथं अँड लिहा, पी अँड क्यू अँड आर. सिमिलरली द सेकंड वन, ड्युएलमध्ये निगेशनला हात लावायचं नाही, निगेशन आहे तसंच ठेवायचं असतं. निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड ब्रॅकेटमध्ये पी ऑर निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर. आता ड्युएल ऑफ द स्टेटमेंट इज वॉट? निगेशन ऑफ पी. इथं ऑर दिसतंय तिथं अँड लिहा, जिथं अँड दिसतंय तिथं ऑर लिहा, जिथं ऑर दिसतंय तिथं अँड लिहा. निगेशनला हात लावायचं नाही, जिथं अँड आहे तिथं ऑर. एवढं जर तुम्ही दिलेल्या स्टेटमेंटमध्ये बदल केला तर तुमचा ड्युएल तयार होईल. याप्रमाणे तुम्ही दिलेल्या स्टेटमेंटचा ड्युएल काढू शकता. लेट वी सी द क्वेश्चन नंबर 2. राईट द ड्युएल स्टेटमेंट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट. दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचा आपल्याला ड्युएल लिहायचं आहे. दिलेला क्वेश्चन काय? 13 इज अ प्राईम नंबर अँड इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री. दिलेल्या स्टेटमेंटमध्ये काय वापरलेलं आहे? अँड आहे. म्हणजे आपल्याला जर याचं ड्युएल लिहायचं असेल तर जिथं अँड आहे तिथं फक्त ऑर लिहायचं. द ड्युएल स्टेटमेंट इज 13 इज अ प्राईम नंबर ऑर इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री. सेकंड क्वेश्चन, राधा अँड सुष्मिता कॅनॉट रीड उर्दू. द ड्युएल स्टेटमेंट इज. इथं अँड आहे, इथं फक्त ऑर लिहा, राधा और सुष्मिता कॅनॉट रीड उर्दू. याप्रमाणे तुम्ही ड्युएल लिहू शकता. खूप सोपं आहे. याप्रमाणे एक्सरसाइज 1.7 संपलेला आहे. आता काही नोट. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू विच इज इक्वल्स टू पी अँड निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू विच इज इक्वल्स टू पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू अँड निगेशन ऑफ पी. यासाठी पेज नंबर 18 आणि 19 रेफर करा. यामध्ये दोन्हीचे ट्रूथ व्हॅल्यूज कम्पेअर केलेले आहेत. दोन्ही ट्रूथ व्हॅल्यूज काढून आपण हे दोन्ही स्टेटमेंट इक्विव्हॅलंट आहेत हे पेज नंबर 18 आणि 19 वरती दाखवलेले आहेत. तुम्ही त्यावर पाहू शकता. काही डाऊट असेल तर मला मेसेज करा. लेट वी सी द एक्सरसाइज 1.8. राईट निगेशन्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. All the stars are shining if it is night. Write negations of the each of the following.
आता आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं आहे. निगेशन म्हणजे काय करायचं, ज्या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये ऑल आहे ते ऑल काढून इथं सम लिहायचं. सम स्टार्स आर शायनिंग अँड इट इज अ नाईट. आता पुढं सेकंड, देर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू एन कॉमा एन स्क्वेअर प्लस 2 इज अ ऑड नंबर. आता इथं देर एक्झिस्ट आहे, त्याचा अपोजिट म्हणजे फॉर ऑल आहे. फॉर ऑल स्मॉल एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन, एन स्क्वेअर प्लस 2 इज नॉट ऑड नंबर. दिलेल्या स्टेटमेंटमध्ये ऑड आहे, त्याचा अपोजिट लिहायचं इथं नॉट ऑड नंबर. युजिंग द रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स. आता दिलेल्या स्टेटमेंटचे आपल्याला निगेशन्स काढायचे आहेत. पी इम्प्लाइज आर अँड क्यू. आता याचं निगेशन काढायचं आहे. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज आर अँड क्यू. आता बघा आपल्याला आता हे जे निगेशन आहे ते आपल्या कंजंक्शनवरती ऑपरेट करायचं आहे. आधी निगेशन ऑफ पी इम्प्लाइज आर अँडचं निगेशनमुळं काय होणार, ऑर होणार निगेशन ऑफ क्यू. आता निगेशन ऑफ पी इम्प्लाइज आर वरती पाहिलेलं आपण, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू असेल तर पी अँड निगेशन ऑफ क्यू आहे. इथं क्यूच्या ऐवजी आर म्हणजे पी अँड निगेशन ऑफ आर, ऑरला ऑर निगेशन ऑफ क्यू. ओके, कळतंय. सेकंड वन, निगेशन ऑफ पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ आर. तर दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन काढायचं आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ आर. पहिल्यांदा निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट, निगेशनमुळे अँडचं ऑर झालेलं आहे. निगेशन ऑफ परत सेकंड स्टेटमेंट. आता हा निगेशन या ब्रॅकेटवरती ऑपरेट करायचं. निगेशन ऑफ पी, या अँडचं आता निगेशनमुळं काय होणार, ऑर. निगेशन ऑफ क्यू, ऑरला आहे तसंच ठेवायचं, इथं परत बदलायचं नाही. ऑलरेडी इथं निगेशनमुळे अँडचं ऑर झालेलं आहे. परत निगेशन ऑफ क्यू, आता निगेशनमुळे या ऑरचं काय होणार, अँड. परत निगेशन ऑफ ऑर. आता निगेशन ऑफ पी म्हणजे कोण, पी, ऑर निगेशन ऑफ क्यू, ऑरला ऑर. निगेशन ऑफ क्यू म्हणजे कोण, क्यू, अँड निगेशन ऑफ आर म्हणजे कोण, आर. याप्रमाणे तुम्ही दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन कॅल्क्युलेट करू शकता. तर पुढचं बघूयात. क्वेश्चन नंबर 3, राईट द कन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कन्व्हर्स म्हणजे काय, तर आधी इथं बघा, जर पी इम्प्लाइज क्यू जर आपला स्टेटमेंट असेल तर त्याचा कन्व्हर्स पार्ट म्हणजे त्याचा उलटा, क्यू इम्प्लाइज पी. इन्व्हर्स म्हणजे काय, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे याचं उलटं, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. आता आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं आहे, इफ इट स्नोज कॉमा देन दे डू नॉट ड्राईव्ह द कार. इफ इट स्नोज देन दे डू नॉट ड्राईव्ह द कार. आता इथं दिलेल्या स्टेटमेंटमध्ये इफ आणि देन ही कनेक्टिव्हिटी वापरलेली आहे. म्हणजे हा दिलेला स्टेटमेंट हा इम्प्लिकेशन काइंडचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल लेट वी सेपरेट टू स्टेटमेंट. लेट पी कोलन इट स्नोज. क्यू म्हणजे काय, दे डू नॉट ड्राईव्ह द कार. आता ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, पी इम्प्लाइज क्यू, हे याचं सिम्बॉलिक फॉर्म. आता या इम्प्लिकेशन स्टेटमेंटचं आपल्याला कन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचं आहे. कन्व्हर्स म्हणजे काय, उलटं, क्यू इम्प्लाइज पी, दॅट इज. आता क्यू इम्प्लाइज पीचं स्टेटमेंट तयार करा. क्यू म्हणजे काय, दे डू नॉट ड्राईव्ह द कार. आता इम्प्लिकेशन असल्यामुळं इफ आणि देन हे कनेक्टिव्हिटी आपण वापरलं पाहिजे. इफ दे डू नॉट ड्राईव्ह द कार देन इट स्नोज. परत इन्व्हर्स म्हणजे काय, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू, दॅट इज. फक्त त्या स्टेटमेंटचं याप्रमाणे कन्व्हर्जन करत जावं. तर निगेशन आहे, पीचं निगेशन काय, इट नॉट स्नोज किंवा इट डज नॉट स्नोज. आता इम्प्लिकेशन असल्यामुळे आधी इफ आला पाहिजे. इफ इट डज नॉट स्नोज देन दे ड्राईव्ह द कार. आता निगेशन ऑफ क्यू असल्यामुळे इथला नॉट काढून टाकायचं, फक्त ड्राईव्ह द कार. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी, दॅट इज इफ दे ड्राईव्ह द कार देन इट डज नॉट स्नोज. याप्रमाणे तुम्ही कुठल्याही दिलेल्या स्टेटमेंटचं कन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फक्त या स्टेटमेंटवरनं तुम्ही मनाने हे वाक्य लिहू शकता. त्याप्रमाणे तयार करा. आता क्वेश्चन नंबर 4 फ्रॉम एक्सरसाइज 1.8. With a proper justification, state the negations. P implies Q or P implies R. आता याचं निगेशन आपल्याला काढायचं आहे.
निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू और पी इम्प्लाइज आर. चला सेपरेट करा. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ऑरचा निगेशन म्हणजे काय, अँड येणार. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज आर. तर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू आपण पाहिलेलं आहे आधीच. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू म्हणजे पी अँड निगेशन ऑफ क्यू. अँड इथं आता क्यूच्या ऐवजी आर येणार. पी अँड निगेशन ऑफ आर. त्याचप्रमाणे हे सुद्धा पी इम्प्लाइज क्यू अँड आर याचं निगेशन काढायचं आहे. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड आर म्हणजे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँडचा ऑर होणार निगेशन ऑफ आर. पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ आर. याप्रमाणे एक्सरसाइज 1.8 संपलेला आहे. जर काही डाऊट असेल तर मला मेसेज करा.